स्मार्ट विलेज प्रकल्पाच्या नावाखाली 1,13,00,000ची फसवणूक करण्यात आलेली आहे। गोवा राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या नावावरती ही फसवणूक करण्यात आली आहे। फसवणुकीसंदर्भामध्ये व्यावसायिक देवेशानंद शिरोडकर याची दहिसर एमएचबी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली। तक्रारीची दखल घेत एमएचबी पोलिसांनी बांद्रा परिसरामधून फसवणूक करणारा आरोपी डॉक्टर साजिद सय्यद याला अटक केलेली आहे। तर अटक करण्यात आलेल्या आरोपीने स्मार्ट विलेज प्रकल्पाच्या नावाखाली मोठ्या संख्येने लोकांची फसवणूक केलेली होती। अटक आरोपी डॉक्टर साजिद सय्यद यानं भारत सीएसआर नेटवर्क अध्यक्ष असल्याचं सांगून पहिला लोकांचा विश्वास संपादन केला आणि यानंतर गोव्यामध्ये सरकारच्या सहकार्याने प्रकल्प असल्याचं खोटं आश्वासन दिलं। सुरुवातीला 50 लाख रुपये डिपॉझिट घेतल्याचा देखील आरोप करण्यात येतोय। मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबतच्या मीटिंगचे फोटो आणि व्हिडिओ दाखवून तो फसवणूक करायचा। गोव्यामध्ये इंटरनेट हॉटस्पॉट आणि मुंबईमध्ये सीसीटीव्ही प्रकल्पांसाठी अतिरिक्त खर्च झालेला आहे आणि एकूण 1,13,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा हा सध्या करण्यात येतोय। बनावट कागदपत्रांद्वारे प्रकल्प हे अधिकृत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला आणि या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून मध्यरात्री बांद्रा परिसरामधून त्याला अटकही केली आहे। डॉक्टर साजिद नूर सय्यद नावाचा जो व्यक्ती आहे, ज्याची भारत सीएसआर या कंपनीचा तो मालक आहे असं सांगतोय। 1,13,00,000 रुपयाची त्याने फसवणूक केलेली आहे। संपूर्ण काम करून घेतलं, परंतु नंतर असं लक्षात आलं की हा चुकीची माहिती त्याला सांगत आहे आणि त्याने पोलीस स्टेशनला 2025मध्ये गुन्हा दाखल केला होता। तो आरोपी आपल्याला मिळून येत नव्हता। आज आम्ही ट्रॅप लावून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि अटक केलेली आहे।